नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाविरोधात पर्यावरण प्रेमींचे उपोषण। नेरूळ विभागातील अवैध वृक्षतोडीला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत सूर्योदय युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यवान गायकवाड यांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे। यापूर्वी 20 मे रोजी उपोषण करण्यात येणार होते, मात्र 18 मे रोजी विधान परिषदेची आचारसंहिता लागू झाल्याने सूर्योदय युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यवान गायकवाड यांनी आंदोलन स्थगित केले होते। त्यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल गेठे यांनी नेरूळ उद्यान सहाय्यकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने गायकवाड यांनी पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे। नेरूळ परिसरातील अवैध वृक्षतोडीला पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे। उद्यान विभागाच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज ह्या ठिकाणी आम्ही जे उपोषण करत आहे ते उद्यान विभागाच्या कारभाराबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही उद्यान विभाग हा जागी होत नसून स्वतःच्या मनमानी कारभाराचा एक जिवंत उदाहरण म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। ह्या ठिकाणी आमच्या वारंवार ह्याच मागण्या होत्या की ज्या अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई व्हावी, परंतु कुठेही अधिकारी कारवाई करण्याच्या याच्यामध्ये दिसत नसून फक्त स्वतःची मनमानी करायची, हम करे सो कायदा अजूनही प्रशासनातून बाहेर पडलेले नाही। अधिकारी सत्ताधारी याकडे बघत नसून आम्ही आज ह्या ठिकाणी उपोषण करत आहे। आज या उपोषणातून जर काही मार्ग निघाला तर ठीक, नाही तर यापुढेही याच्यापेक्षा तीव्र उपोषण आम्ही करणार आहोत। अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।